काकू, अर्पिताताई आणि अंशुमन तिघांना बोलवून आणा. काय चाललंय काय तुमचं हे सगळं? अहो हो, सांगते सगळं. आधी येऊ तर द्या त्यांना. या आले सगळे. अख्खं घर आता जमा झालंय. आता सांगा काय सांगायचं ते. अहो सांगताय ना, काय विषय काय आहे? आनंदरांचा विषय आहे. स्वानंदी, झालं का ग परत तुझं सुरू? आनंदचा विषय संपतच नाहीये का? तुला कळत नाहीये का त्याचा विषय काढल्यावर दादाला किती त्रास होतोय? हे बघ, तुला असंच हवंय का दादाला सतत त्रास झालेला? स्वानंदी, सॉरी, म्हणजे इतके दिवस काही मी तुला बोलले नाही, पण अजूनही तुला त्या विश्वासघातकी माणसाचा इतका पुळका आहे. कमाल झाली खरंच. किती मोठा धोका दिलाय त्यांनी आपल्याला, आपल्या कुटुंबाला. समरला किती धक्का बसलाय त्याचा, तरीही तू त्याच्या संपर्कात आहेस. स्ट्रेंज. झालंय का तुमचं बोलून? मी बोलू आता? नको. त्यांच्याविषयी बोलणार असेल तर नको बोलूस. दादा, मला वाटतं त्या दोघांनी ब्रेन वॉश करून वहिनीला इथे पाठवलंय. ए, जरा ऐकून तरी घ्या तिचं. नंदू, बोल ग तू, बोल. थँक्यू आजी. नारायण दादा, आमच्या खोलीतून जरा लॅपटॉप घेऊन या बरं. सगळं खरं खरं सांगा, नाही तर मी आत्ताच्या आत्ता इथे पोलिसांना बोलवते. आणि तुम्हाला माहिती आहे मी हे करायला केपेबल आहे. मी बोलवू शकते. नको नको, मी पाया पडते तुमच्या. पोलिसांना नका बोलवू, मला जेलमध्ये नाही जायचंय. मग जे केलंय ते सगळं खरं खरं सांगा. निलिमाताई, तुमच्याकडे वेळ नाही आहे फार. जे काय असेल ते पटापट बोला, पटापट. हो, सांगते सांगते. हो, मी केलं हे. मी तो हार पर्स मध्ये ठेवला. का का केलं तुम्ही असं? म्हणजे आनंद आणि निकिताचा काहीही दोष नव्हता. त्यांनी काहीही केलं नाही. चोरी तुम्ही केली, पण दोष मात्र त्यांच्यावर. या त्यांच्या घरामध्ये त्यांचा अपमान करण्यात आला, त्यांच्यावरती चोरीचा आळ घेण्यात आला. का? त्यांनी काय बिघडवलं होतं तुमचं? तुम्ही का केलं त्यांच्याशी असं? का वागलं त्यांच्याशी असं? त्यांनी नाही, निकिताने. निकिताने एकदा माझा अपमान केला होता.
आणि तोच राग माझ्या डोक्यात होता, म्हणून म्हणून मी त्याचा असा सूड उगवला. सूड उगवण्यासाठी तुम्ही माझ्या मित्राचा वापर केला, चोर ठरवलं त्याला. नाही हे फार भयंकर आहे निलिमाताई, आणि याला माफी अजिबात नाही, याला शिक्षा व्हायलाच पाहिजे. हो, शिक्षा तर व्हायला हवीच, पण हे सगळं तुमच्या डोक्यात आलं कुठून आणि कसं तेही आता सांगा. या मूर्ख निलिमाने आधीच नको इतकं तोंड उघडलंय. आता हिला जर स्वानंदीने मोठी शिक्षा दिली ना तर कदाचित ही तोंड उघडेल आणि माझं नाव घेईल. मग माझं या घरातलं सगळं अस्तित्वच संपेल. काही करून हिला थांबवलं पाहिजे.